सर्व BA सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांचं या ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला आर्थिक विकासाचा सिद्धांत, रोस्टो यांचा आर्थिक विकासाचा सिद्धांत पाहायचा आहे. यापूर्वीच्या तासाला आपण कार्ल मार्क्सचा आर्थिक विकासाचा सिद्धांत पाहितला होता. त्यापूर्वी आपण माल्थसचा पाहितला, रिकार्डोचा पाहितला, ॲडम स्मिथचा पाहितला. टोटल आपल्याला 6 विचारवंताचे आर्थिक विकासाचे सिद्धांत या विकासाच्या अर्थशास्त्रामध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यापैकी आपले जवळपास आजचा 5वा आपल्याला आर्थिक विकासाचा सिद्धांत पाहायचा आहे. आपण पाहितलं की प्रत्येकानं वेगवेगळ्या पद्धतीने आर्थिक विकासाचा सिद्धांत किंवा देशाचा आर्थिक विकास कसा होऊ शकतो ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. की आपण पाहतो की ॲडम स्मिथनं म्हटलं की आर्थिक विकास जर करायचा असेल तर श्रम विभागणी आणि विशेषीकरण, मुक्त व्यापारावर भर दिला पाहिजे, बरोबर आहे. त्यानंतर रिकार्डोने म्हटलं की समाजातील घटक हे महत्त्वाचे असतात आणि म्हणून त्यांच्याकडून प्रभावी मागणी आली पाहिजे, त्यावर आर्थिक विकास अवलंबून असतो. त्याचबरोबर कार्ल मार्क्सनं सांगितलेलं आहे की श्रमिकाला जास्तीत जास्त वाटा जर मिळाला तर आर्थिक विकास अवलंबून असतो, परंतु तो भांडवलशाहीमध्ये मिळत नाही आणि म्हणून भांडवलशाहीच्या विकासामध्ये भांडवलशाहीचा विनाश हा दडलेला असतो आणि पुढे समाजातून देशाचा विकास होत असतो. अशा प्रकारे प्रत्येकाने आपले आपले मत या ठिकाणी मांडलेले आहेत. आपण पाहतो की रोस्टोला कार्ल मार्क्सचे विचार मान्य नव्हते, कारण त्यांनी म्हटलं होतं, कार्ल मार्क्सने म्हटलं होतं की भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये वर्ग संघर्ष असतो आणि यामध्ये मालकाकडून कामगारांचं शोषण होतं आणि या शोषणामधून वर्ग संघर्ष निर्माण होऊन भांडवलशाहीच्या विरोधात कामगार संघर्ष करतील आणि यामध्ये भांडवलशाहीचा विनाश होईल. परंतु तशा प्रकारचं आपण पाहतो की कार्ल मार्क्सचं भाकीत काही पूर्ण सत्यात उतरलं नाही आणि मग देशामध्ये जागतिक पातळीवर विविध देशांचा विकास कसा झाला या बाबतीतला प्रश्न घेऊन रोस्ट यांनी आपण पाहतो की त्या काळात अभ्यास केलेला आहे. साधारणपणे त्यांनी त्या काळात 300 वर्षे पाठीमागे जाऊन जगातील महत्त्वपूर्ण राष्ट्रांचा विकास कसा झालेला आहे, ही राष्ट्रे विकासाच्या एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात कशी गेलेली आहेत किंवा त्या राष्ट्राचा किंवा एखाद्या राष्ट्राचा विकास कसा होतो या बाबतीतला त्यांनी शास्त्रोक्त आणि वास्तविक असा अभ्यास केलेला आहे. आणि म्हणून आपल्या या चॅप्टरमध्ये आपल्याला रोस्टो यांच्या आर्थिक विकासाचा सिद्धांत पाहायचा आहे. त्याला आपण रोस्टो यांच्या आर्थिक विकासाच्या अवस्था असंही म्हणतो. रोस्टो स्टेजेस ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे एखाद्या देशाचा विकास कसा होतो या बाबतीतल्या अवस्था त्यांनी सांगितलेल्या, टप्पे सांगितलेले की जगातील प्रत्येक देश या टप्प्यातून मार्गक्रमण करत असतो, पुढे जात असतो. आणि तशा प्रकारची अवस्था देशामध्ये निर्माण होत असते आणि त्यातूनच विकास घडून येतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. साधारणपणे त्यांनी 5 अवस्था या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यामध्ये प्रत्येक राष्ट्र विशिष्ट प्रयत्नाने पुढच्या अवस्थेमध्ये जात असतो. आपण पाहतो की त्यांनी सुरुवातीपासूनच ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये घेतलेल्या आहेत आणि एक वास्तविक अभ्यास करून एखाद्या राष्ट्राचा विकास कसा होतो हे त्यांनी यामध्ये मांडलेलं आहे. साधारणपणे आपल्याला असं दिसून येतं की रोस्टो यांनी त्यांच्या द प्रोग्रेस ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ या पुस्तकामध्ये या अवस्थांची मांडणी केलेली आहे, आर्थिक विचारांची मांडणी केलेली आहे आणि त्यांच्या मते कोणतंही राष्ट्र हे आर्थिक विकासामध्ये 5 टप्पे पार करत असतं किंवा 5 अवस्थातून जात असतं. कोणतंही राष्ट्र, जगातील कोणतंही राष्ट्र हे विकासाच्या 5 अवस्थेतून जात असतं. त्यामध्ये त्यांनी विकासाच्या 5 अवस्था सांगितलेल्या आहेत. त्यांनी अभ्यास करण्याच्या अगोदर आणि नंतरही काही अर्थतज्ञांनी अशा प्रकारच्या अवस्था सांगितलेल्या. कोणी म्हटलं कोणत्या देशात 3 अवस्था असतात, कोणी म्हणतात 4 अवस्था असतात, परंतु रोस्टो यांनी 5 अवस्था सांगितलेल्या आहेत की एखाद्या राष्ट्राचा विकास होत असताना त्याला या 5 टप्प्यातून पुढे जावं लागतं.
आणि या 5 टप्प्यामध्ये पुढे जायचं असेल तर त्याच्याकडे नियोजन पाहिजे, त्याच्याकडे तशा प्रकारची उद्दिष्ट ठरवली पाहिजे किंवा तशा प्रकारचे प्रयत्न झाले तर तो मग पुढे जाण्याचा 5व्या टप्प्यापर्यंत जाण्याचा कालावधी हा कमी असू शकेल. परंतु नियोजन नसेल, तशा प्रकारचं कार्य नसेल, तर आपण पाहतो की मग हा पिरियड लांबतो. परंतु जगातील जे राष्ट्र विकसित झालेले आहेत किंवा होत आहेत त्यांचा त्यांनी साधारणपणे 300 वर्षाचा अभ्यास केला आणि या अभ्यासातून त्यांनी शास्त्रोक्त अभ्यास केला आणि वास्तव असे निरीक्षणं त्यांनी मांडलेली आहेत. आणि त्यांच्या लक्षात असं आलं की जवळपास प्रत्येक राष्ट्र कंप्लीट पूर्णतः विकसित होण्यासाठी 5 अवस्थांमधून त्याला पुढे जावं लागतं किंवा 5 टप्पे पार करावे लागतात किंवा विकासाच्या 5 अवस्था त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली अवस्था त्यांनी सांगितलेली की परंपरागत अवस्था, की या परंपरागत अवस्थेमध्ये समाज हा परंपरेवर आधारित असतो. त्यांचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत हा शेती असतो आणि शेतीकडे उदरनिर्वाहाचं साधन म्हणून पाहिलं जातं आणि म्हणून ही अवस्था कशी असते, मागासलेली अवस्था असते की नैसर्गिक अवस्था ज्याला आपण म्हणतो, ही साधारणपणे ही जिथे स्थिर अर्थव्यवस्था असंही आपण म्हणू शकतो की आहे. तसंच परंपरावर आधारित, रूढी आणि प्रथेवर आधारित समाज असतो आणि त्यामुळे तिथे दृष्टी नसते. तर या अवस्थेला त्यांनी न्यूटन पूर्व अवस्था असं म्हटलेलं आहे. त्यानंतरची दुसरी अवस्था त्यांनी सांगितलेली की उड्डाण अवस्था. पहिल्या अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये मग लोक यायला आपण पाहतो की हळूहळू लोक रूढी परंपरेच्या बाहेर पडायला लागतात आणि त्यानुसार थोडाफार वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून नवीन तंत्रज्ञान आणि जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत असतात आणि हळूहळू देशामध्ये विकासाला अनुकूल असं वातावरण निर्माण होतं आणि लोकांमध्ये आपली प्रगती व्हावी, राष्ट्राची प्रगती व्हावी ही तीव्र भावना उड्डाणपूर्व अवस्थेमध्ये निर्माण होते आणि त्यातून आपण पाहतो की शेतीचं उत्पादन वाढतं आणि त्यामुळे बाजारपेठेचा विस्तार होतो आणि त्यामुळे अर्थव्यवस्था ही तिसऱ्या टप्प्यात जाते. उड्डाण अवस्था अर्थव्यवस्था त्याला आपण टप्पा असं म्हणूया. तिसरा टप्पा आहे उड्डाण अवस्था. तर यामध्ये उड्डाण अवस्था म्हणजे पहिला टप्पा आहे परंपरागत अवस्था, दुसरा टप्पा आहे उड्डाण पूर्व अवस्था, तिसरा टप्पा आहे उड्डाण अवस्था की ज्यामध्ये मोठ्या फार प्रमाणात गुंतवणूक होत असते. मूलभूत उद्योगाच्या स्थापनेकडे, विकासाकडे लक्ष दिले जातं. त्याचबरोबर संस्थात्मक रचनेतही परिवर्तन घडून आणलं जातं आणि त्यामुळे त्याचा परिणाम असा होतो की अर्थव्यवस्था ही चौथ्या टप्प्यात प्रवेश करते. चौथा टप्पा म्हणजे परिपक्वतेची अवस्था, वाटचाल, अर्थव्यवस्था परिपक्वतेकडे जात असते की यामध्ये आपण पाहतो की हा कालावधी साधारणपणे 60 वर्षाचा त्यांनी सांगितलेला आहे. यामध्ये औद्योगिक प्रगती होते, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो, गुंतवणुकीचा दर जास्त असतो आणि त्यामुळे अर्थव्यवस्था परिपक्वतेकडे जाते आणि त्यानंतरची शेवटची अवस्था त्यांनी सांगितलेली आहे उच्च उपभोग अवस्था, ज्यामध्ये आधुनिकीकरण असतं, विशेषीकरण असतं, बाजारपेठेचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपर्यंत विस्तार झालेला असतो आणि त्याचे लाभ देशाला झालेले असतात आणि त्यामुळे उच्च उपभोग अवस्था त्या ठिकाणी निर्माण होत असते. अशा प्रकारे 5 अवस्था त्यांनी सांगितलेल्या आहेत. हे थोडक्यात मी तुम्हाला विश्लेषण यासाठी केलेलं आहे की हे तुमच्या लक्षात यावं म्हणून. डिटेल्स आपण आता पाहणार आहोत. आपण पाहितलं की यामध्ये रोस्टोंनी कोणताही देश हा 5 अवस्थेतून जात असतो. अशा प्रकारच्या या 5 अवस्था त्यांनी सांगितलेल्या आहेत. पहिली अवस्था आहे परंपरागत समाज, दुसरी अवस्था आहे उड्डाणपूर्व अवस्था, तिसरी अवस्था आहे उड्डाणावस्था, चौथी अवस्था परिपक्वतेकडे वाटचाल, त्यानंतर 5वी अवस्था आहे उच्च उपभोग अवस्था. या अवस्थेचं त्यांनी डिटेल्समध्ये असं वर्णन केलेलं आहे. त्यापैकी आपण पहिली अवस्था पाहूया. परंपरागत अवस्था. रोस्टोच्या मते अर्थव्यवस्थेच्या प्राथमिक अवस्थेतील समाज पारंपरिक पद्धतीने जीवन जगत असतो. या अवस्थेत समाजाचा मुख्य व्यवसाय शेती असून ती परंपरागत पद्धतीने केली जाते. रोस्टनी या अवस्थेचे वर्णन न्यूटन पूर्व अवस्था असं म्हटलेलं आहे. म्हणजे
या अवस्थेचं मुख्य वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की ही अवस्था स्थितिशील असते, म्हणजे त्यामध्ये फार मोठे काही बदल होत नाहीत, स्थिर अवस्था असते. त्यानंतर वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की ऊर्ध्व गतिशीलतेला मर्यादा येतात, कारण या अवस्थेमध्ये समाज हा रूढीप्रिय असतो, त्यामुळे परिवर्तनाला फारसा वाव मिळत नाही आणि म्हणून आपण पाहतो की ऊर्ध्व गतिशीलता ला यामध्ये मर्यादा असते. त्यानंतर प्रभावी केंद्रीय सत्तेचा या अवस्थेमध्ये अभाव असतो आणि त्यामुळे विकासाच्या संधी फार निर्माण होत नाहीत. त्यामुळे आपल्याला असं दिसून येतं की ही अवस्था मागासलेली राहते. त्यानंतर लोकसंख्या नियंत्रणासाठी उदासीन धोरण असतं आणि म्हणून लोकसंख्या मोठ्या फार प्रमाणात वाढते आणि म्हणून विकास होत नाही. रोगराई, नैसर्गिक आपत्ती इत्यादी गोष्टी यामध्ये येत असतात. तर ही 4 वैशिष्ट्ये परंपरागत अवस्थेची सांगितलेली आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे परंपरागत अवस्थेची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येईल. एखादे राष्ट्र या अवस्थेत किती काळ राहील हे निश्चित सांगता येत नाही. विकसित देशामधील प्रगतीची जाणीव होऊन त्या दृष्टीने स्वतःच्या विकासासाठी प्रयत्न करण्याची जेव्हा प्रबळ इच्छा निर्माण होते, तेव्हा या अवस्थेतील विकास प्रक्रियेस प्रारंभ होतो. रोस्टोला असं म्हणायचे की परंपरागत अवस्था कशी आहे, रूढी परंपरेवर आधारित समाज असतो, परंपरागत शेती करतो, नैसर्गिक शेती असते आणि यांच्यामध्ये विकासाची भावना जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत हे राष्ट्र किंवा ही या राष्ट्रातील समाज हा पुढच्या अवस्थेत येत नाही. आणि आपण पाहतो की दुसऱ्याचं पाहून व्यक्ती अनुकरण करतं, मग त्यांचा संपर्क जर इतर विकसित लोकांसोबत आला तर मग त्यांनी विकास केला, मग आपणही करायला पाहिजे, अशा प्रकारची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते आणि मग तो राष्ट्र किंवा तो देश पुढच्या टप्प्यात प्रवेश करतो असं रोस्टो म्हणतात. पुढचा टप्पा आहे उड्डाणपूर्व अवस्था. मग उड्डाणपूर्व अवस्थेमध्ये सामाजिक परिस्थिती बदलत असते. परंपरागत समाज अवस्थेचा टप्पा परंपरागत समाज अवस्थेचा पुढचा टप्पा म्हणजे उड्डाणपूर्व अवस्था होय. जेव्हा एखाद्या देशातील लोकांमध्ये परंपरागत किंवा प्राथमिक अवस्थेतून बाहेर येऊन स्वतःची प्रगती साधण्याची भावना तीव्र बनते, तेव्हा तो देश उड्डाणपूर्व अवस्थेत प्रवेश करतो. या अवस्थेची त्यांनी काही वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य उड्डाणपूर्व अवस्थेचं की उड्डाणपूर्व अवस्थेमध्ये समाज हा दैववादी न राहता आर्थिक विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्नवादी असतो. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य अर्थव्यवस्थेच्या अंतर्गत आणि बाहेरून मिळणाऱ्या विकासाच्या प्रबळ प्रेरणांवर या अवस्थेची गती अवलंबून असते. यापूर्वीच्या अवस्थेत शेती क्षेत्रातील लोकांचे सत्तेवर प्रभुत्व राहिल्यामुळे दुर्लक्षितल्या गेलेल्या समाजातील उच्च स्तरातील वर्ग या अवस्थेत प्रेरित होतो. हा वर्ग नफा मिळवण्याच्या हेतूने उत्पादन तंत्रात सुधारणा करण्याचे प्रयत्न करतो, तसेच स्वतःची सामाजिक प्रतिष्ठा वाढावी, जीवनमान सुधारावे, आर्थिक आणि राजकीय सत्तेवर प्रभुत्व मिळावे या उद्देशाने हा वर्ग प्रेरित होतो आणि त्यामुळे विकासाला चालना मिळते. उड्डाणपूर्व अवस्थेचं तिसरं वैशिष्ट्य, या अवस्थेमध्ये शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातात. या अवस्थेत वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची गरज भागविणे, उद्योग क्षेत्रात निर्माण होणाऱ्या शेतीसाठी सहाय्यक विविध यंत्रे, अवजारे, खते इत्यादी वस्तूंच्या उत्पादनाची मागणी करून त्यांना बाजारपेठ मिळवून देणे, शेती क्षेत्रात निर्माण होणाऱ्या आधिक्यातून भांडवल गुंतवणूक करणे, या सर्व दृष्टीने शेती क्षेत्राला एक वेगळे स्थान या अवस्थेमध्ये प्राप्त होते. चौथं वैशिष्ट्य यामध्ये सांगता येईल या उड्डाणपूर्व अवस्थेचं, उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्रामध्ये भांडवल गुंतवणूक करून या क्षेत्राचाही विस्तार केला जातो. शेती क्षेत्रावरील श्रमाचा भार कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आहे सामाजिक दर्जा. पारंपरिक कल्पना बदलून वैयक्तिक कार्यक्षमतेला प्राधान्य दिले जाते. त्यानंतर उत्पन्नाचे वाटप अशा पद्धतीने होते ज्यामुळे विविध प्रकारची सामाजिक गुंतवणूक शक्य होईल. त्यानंतर लोकसंख्या वाढीपेक्षा भांडवल गुंतवणुकीचा दर उड्डाणपूर्व अवस्थेमध्ये अधिक होण्याच्या प्रवृत्तीकडे असतो. त्यानंतर ज्या लोकांमध्ये उपक्रमशीलता आहे आणि विकासासाठी अभिनव प्रयोग करण्याची इच्छा व क्षमता आहे, अशा व्यक्तींना अर्थसहाय्य करणे व प्रोत्साहन देणे अशा प्रकारचं सामाजिक वातावरण त्या ठिकाणी निर्माण होतं. त्यानंतरचं 9वं वैशिष्ट्य आहे
परंपरागत किंवा प्राथमिक अवस्थेमध्ये जमीनदार वर्गाचे सत्तेवर असलेले प्रभुत्व या अवस्थेत नष्ट होऊन नवीन नेतृत्व उदयाला येतं आणि या नेतृत्वाकडून देशामध्ये रस्ते, रेल्वे, दळणवळणाची व संदेश वहनाची साधने अशा प्रकारच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक मूलभूत सेवांची निर्मिती करण्यासाठी मोठ्या फार प्रमाणावर सार्वजनिक क्षेत्रातून गुंतवणूक केली जाते. आणि त्यानंतर अशा देशामध्ये कर्जाच्या स्वरूपात किंवा मदतीच्या स्वरूपाने विदेशी भांडवलाची आयात करण्यासाठी भरपूर वाव असतो. विदेशी भांडवलाच्या आयातीतून तांत्रिक प्रगतीचे प्रयत्न केले जातात. उत्पादनासाठी आवश्यक यंत्रसामुग्री निर्मितीवर भर दिला जातो. या देशातील विकासाला गती देण्याचे महत्त्वाचे कार्य विदेशी भांडवलाद्वारे केले जाते. रशिया, अमेरिका, कॅनडा इत्यादी विकसित राष्ट्रांमध्ये विदेशी भांडवलाने उड्डाण अवस्थेकडे वाटचाल करण्याकरिता महत्त्वाची भूमिका पाडली आहे. या अवस्थेमध्ये अर्थव्यवस्थेतील अंतर्गत बचती पूर्णपणे कार्यान्वित करण्याची आणि भविष्यात समाजामध्ये वाढत्या प्रमाणावर बचत क्षमता निर्माण करण्यासाठी विदेशी भांडवलाचे सहाय्य घेतले जाते. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे विदेशी व्यापारातील प्रतिकूलता कमी करण्यासाठी आयात कमी करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून आयात पर्यायीकरणाचे धोरण स्वीकारले जाते. त्यानंतरचं 12वं वैशिष्ट्य आहे उड्डाणपूर्व अवस्थेचं. या अवस्थेत देशामध्ये आरोग्यविषयक सेवा उपलब्ध केल्यामुळे मृत्यूदरात घट होते, सरासरी आयुर्मान वाढते. मात्र दुसऱ्या बाजूने जन्मदर जवळजवळ पूर्वी इतकाच राहतो, त्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर अधिक असतो. ज्या देशामध्ये अगोदरच लोकसंख्या अधिक आहे अशा देशाच्या अर्थव्यवस्थेवर वाढत्या लोकसंख्येचा भार पडतो. तर ज्या देशामध्ये लोकसंख्या मर्यादित असते अशा देशामध्ये वाढती लोकसंख्या आर्थिक विकासास सहाय्यक ठरते. अशा रीतीने रोस्टो यांनी उड्डाणपूर्व अवस्थेची ही वैशिष्ट्ये सांगितलेले की ज्यामध्ये या अवस्थेचा काळ त्यांनी निश्चित सांगितलेला नाही, परंतु ही अवस्था देशातील लोकांची विकासाची इच्छा, विविध क्षेत्रातील प्रेरणा आणि देशाचे नेतृत्व इत्यादी घटकांवर या अवस्थेचा काळ किती वर्षाचा असेल हे अवलंबून असते. काही देशाच्या बाबतीत हा काळ 100 वर्षाचाही असू शकतो. म्हणजे उड्डाणपूर्व अवस्था ही साधारणपणे 100 ते 150 वर्षापर्यंतचा काळ असू शकतो. तिसरी अवस्था आपल्याला सांगता येईल उड्डाण अवस्था. आता आपण पाहतो की उड्डाणपूर्व अवस्थेमधील जे आर्थिक बदल होतात, सामाजिक बदल होतात, राजकीय बदल होतात आणि त्याचा परिणाम म्हणून अनुकूल परिणाम म्हणून आपण पाहतो की ते राष्ट्र उड्डाण अवस्थेमध्ये प्रवेश करत असतात. आता उड्डाण अवस्थेमधली राष्ट्राची स्थिती काय असते? आर्थिक विकासाची ही तिसरी अवस्था असते. उड्डाण अवस्थेची तुलना विमानाच्या उड्डाणाच्या प्रक्रियेशी केली जाते. ज्याप्रमाणे विमानास आकाशामध्ये उड्डाण करण्यापूर्वी धावपट्टीवर एक विशिष्ट गती घ्यावी लागते, त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेला प्रत्यक्ष आर्थिक विकासाची झेप घेण्यापूर्वी काही किमान गती मिळवणे आवश्यक असते. उड्डाण अवस्थेची व्याख्या रोस्टो यांनी पुढील प्रमाणे केलेली आहे. उड्डाण अवस्था म्हणजे असा कालखंड ज्यामध्ये भांडवल गुंतवणुकीच्या दरात वृद्धी होऊन वास्तव दरडोई उत्पन्नात वाढ होते. तसेच उत्पादन तंत्रामध्ये आणि वितरणामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल घडून येतो आणि या बदलामुळे अर्थव्यवस्थेत परत भांडवल गुंतवणूक होऊन दरडोई उत्पादन वाढण्याची प्रवृत्ती आढळून येते. म्हणजे आपण पाहतो की उड्डाण अवस्थेमध्ये मोठ्या फार प्रमाणात गुंतवणूक होते आणि गुंतवणुकीचा लाभ समाजाला होतो, त्याचं वितरण व्यवस्थित होतं आणि त्यामुळे लोकांचं दरडोई उत्पन्न वाढतं आणि दरडोई उत्पन्न वाढल्यामुळे अर्थव्यवस्था ही उड्डाण अवस्थेमध्ये प्रवेश करते असं ते म्हणतात. साधारणपणे उड्डाण अवस्थेचा कालखंड त्यांनी 20 ते 30 वर्षाचा असतो असं म्हटलेलं आहे. या अवस्थेमध्ये अशा प्रकारचे बदल घडून येतात की ज्यामुळे आर्थिक विकास हा अर्थव्यवस्थेचा स्थायी भाव बनतो. मात्र अशा प्रकारची गती मिळवण्यासाठी अर्थव्यवस्थेला प्रबळ प्रेरणा मिळणे आवश्यक असते. अशा प्रकारची प्रबळ प्रेरणा देणारे घटक प्रत्येक अर्थव्यवस्थेमध्ये भिन्न असू शकतात. जसे अमेरिकेमध्ये 1840 आणि कॅनडा व रशियामध्ये 1860 मध्ये विदेशी भांडवलाच्या आयातीतून उड्डाण अवस्था प्राप्त केली होती, तर स्वीडिशमध्ये 1860 मध्ये ब्रिटन आणि फ्रान्सच्या बाजारपेठ मिळाल्यामुळे या ठिकाणी उद्योगांची भरभराट झालेली त्यांना आढळून आलेलं आहे. याशिवाय राजकीय क्रांती, आर्थिक संस्थांच्या रचनेतील बदल, तांत्रिक शोध, राष्ट्रीय उत्पन्नाचे वाटप हे घटक सुद्धा अर्थव्यवस्थेला
प्रबळ प्रेरणा देणारे असतात. तर रोस्टो यांनी उड्डाणावस्थेची 3 वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलेलं आहे की गुंतवणुकीचा दर अधिक असतो. आपण पाहतो की गुंतवणुकीवरच देशाचा विकास अवलंबून असतो आणि गुंतवणूक जास्त असेल तर आपण पाहतो की त्या अनुषंगाने रोजगार निर्माण होतो. रोजगार निर्माण झाले की लोकांचं उत्पन्न वाढतं. उत्पन्न वाढलं की उपभोग वाढतो, मागणी वाढते, मागणी वाढली की नफा वाढतो, नफ्याची पुनर्गुंतवणूक होते, पुन्हा भांडवल वाढतं आणि देशाचा विकास होतो असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर अग्रणी क्षेत्राकडे विशेष लक्ष दिल्या जातं. जे मूलभूत उद्योग असतात, महत्त्वाचे उद्योग असतात, यांच्या विकास आणि विस्तारावर भर दिला जातो आणि त्यामुळे आपण पाहतो की अर्थव्यवस्था ही पुढे येते. त्याचबरोबर संस्थात्मक रचनेतही परिवर्तन घडून आणलं जातं. उड्डाण अवस्थेमध्ये विकासाच्या प्रबळ प्रेरणा निर्माण झाल्यास त्यांनी योग्य प्रतिसाद देणारी, त्याचा योग्य तो उपयोग करून आर्थिक विकासास चालना देणारी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक संस्थांची रचना असणे आवश्यक असते. अशा प्रकारचे परिवर्तन या संस्थांच्या रचनेमध्ये होणे अपरिहार्य असते. या परिवर्तनामुळेच देशामध्ये भांडवल उभारणी होण्यासाठी आणि भांडवलाची विविध उद्योगात गुंतवणूक होण्यासाठी जपानने अशा प्रकारची संस्थात्मक रचनेत परिवर्तन घडवून आणण्याची व उड्डाण अवस्था प्राप्त केलेली आहे. थोडक्यात आपण पाहतो की या अवस्थेमध्ये शेती, उद्योग आणि सेवा या सर्व क्षेत्रामध्ये विकासाला गती मिळते. शेतीतील निर्वाहासाठी शेतीचा दृष्टिकोनाऐवजी व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण होतो. त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू होतो आणि उद्योग क्षेत्रामध्ये भांडवल गुंतवणूक वाढते. झपाट्याने औद्योगिकरण होते. रोजगार पातळीत वाढ होते. सेवा क्षेत्रामध्ये सुद्धा वाहतूक, दळणवळणाच्या सोयी सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जातो. अशा प्रकारे या अवस्थेमध्ये राष्ट्राचा विकास हा पूर्ण म्हणजे आर्थिक विकासासाठी राष्ट्र हे स्वयंपूर्ण बनतं. त्यांनी काही उड्डाण अवस्थेचे भांडवल उभारणीचे काही मार्ग सांगितलेले की उड्डाण अवस्थेमध्ये जे भांडवल गुंतवणुकीचा दर जास्त असतो तर त्याचे स्रोत त्यांनी सांगितलेले की देशामध्ये लोक जी बचत करतात त्याचाही उपयोग भांडवल गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात होतो. त्याचबरोबर चलनवाढीतूनही भांडवल गुंतवणूक निर्माण होते. त्याचबरोबर बँकांद्वारे, बँकांच्या पतनिर्मितीद्वारेही भांडवल पुरवठा मोठ्या प्रमाणात होत असतो. त्याचबरोबर सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना मिळालेल्या नफ्यातूनही भांडवल गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होत असते. त्याचबरोबर निर्यात वाढीतून जो फायदा होतो तोही त्यातूनही परकीय चलन मिळतं आणि मोठ्या प्रमाणात भांडवल उपलब्ध होतं. विदेशी भांडवल, विदेशी कर्ज, विदेशी मदत याद्वारेही मोठ्या प्रमाणात भांडवल उपलब्ध केल्या जातं. तर अशा प्रकारे उड्डाण अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक करून देशाचा आर्थिक विकास घडून आणला जात असतो. तर या ठिकाणी त्यांनी प्रत्येक देश आणि उड्डाण अवस्थेचा कालखंड त्यांनी दिलेला आहे. यामध्ये उड्डाण अवस्थेचा भारताचा आपल्याला या ठिकाणी उल्लेख करता येईल की 1952 हा त्यांनी कालखंड दिलेला होता. त्यानंतरची चौथी अवस्था आहे परिपक्वतेकडे वाटचाल. आपण पाहतो की उड्डाण अवस्थे ही तिसरी अवस्था आहे. आता चौथी अवस्था परिपक्वतेकडे वाटचाल. उड्डाण अवस्थेमध्ये आर्थिक विकासाची गती वाढविण्यासाठी आवश्यक उद्योगांच्या विकासावर अधिक भर दिला जातो. जेव्हा या मूलभूत उद्योगापुढे जाऊन औद्योगिक प्रगती साधण्याची क्षमता अर्थव्यवस्थेत निर्माण होते तेव्हा त्या अर्थव्यवस्थेची परिपक्वतेकडे वाटचाल सुरू होते असे म्हणता येईल. या अवस्थेमध्ये भांडवल गुंतवणुकीचा दर 10 ते 20% इतका असतो. उद्योग क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाच्या वापराबरोबर संशोधनाची क्षमता निर्माण होते. उत्पादन वाढीचा वेग लोकसंख्या वाढीपेक्षा खूपच अधिक असतो. उत्पादन वाढल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये वस्तूची निर्यात वाढते. आयात पर्यायीकरणाद्वारे देशातच विविध आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंचे उत्पादन केल्या जाते. देशातील लोकांना औद्योगिकरण आणि आधुनिकीकरण यापासून मिळणारे फायदे लक्षात आल्यामुळे लोकांमध्ये नवीन बदल स्वीकारण्याची प्रवृत्ती निर्माण होते. उड्डाण अवस्था सुरू झाल्यापासून ते परिपक्वते अवस्थे पूर्ण होईपर्यंतचा एकूण कालखंड साधारणपणे 60 वर्षाचा असतो असं रोस्टोचे मत आहे. थोडक्यात या अवस्थेमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून देशाच्या विकासामध्ये
भर टाकल्या जाते किंवा आधुनिकीकरणाच्या सहाय्याने देशाचा अर्थव्यवस्था ही परिपक्वतेकडे जाते असं आपल्याला मानता येईल. तर या ठिकाणी त्यांनी एक टेबल दिलेला आहे की साधारणपणे जगामध्ये ही राष्ट्र या कालावधीमध्ये परिपक्वतेच्या अवस्थेकडे आलेली आपल्याला दिसून येते. त्यामध्ये ग्रेट ब्रिटन 1850, अमेरिका 1900, जर्मनी 1910, फ्रान्स 1910, स्वीडन 1930, जपान 1940, रशिया 1950, कॅनडा 1950 अशा प्रकारे त्यांनी ते वर्षे दिलेलं आहे. आणि शेवटची अवस्था म्हणजे उच्च उपभोग अवस्था. एखादं राष्ट्र उच्च उपभोग अवस्थेमध्ये केव्हा येतं हे त्यांनी सांगितलेलं आहे की त्यामध्ये काही वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य सांगितलं की लोकांचे दरडोई उत्पन्न मोठ्या प्रमाणावर वाढते. पहा, लोकांचं दरडोई उत्पन्न जेव्हा जास्त असतं तेव्हा अर्थव्यवस्था उच्च उपभोग अवस्थेमध्ये असते. त्यामुळे लोकांची आवश्यक वस्तूंबरोबर चैनीच्या वस्तू, टिकाऊ वस्तू, थोडक्यात राहणीमान वाढविणाऱ्या वस्तूंची मागणी वाढते. उत्पादनाच्या क्षेत्रात भांडवली वस्तू उत्पादनाच्या तुलनेत उपभोग्य वस्तूंच्या उत्पादनावर जास्त भर दिला जातो. तिसरं वैशिष्ट्य आहे औद्योगिकरणामुळे ग्रामीण भागातील लोकसंख्येचा रोजगारासाठी शहराकडे ओघ वाढत जातो. त्याचबरोबर शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळे पूर्वी जो निरक्षर व अकुशल श्रमिकांचा पुरवठा अधिक होता त्याऐवजी आता सुशिक्षित व कुशल श्रमिकांचे आणि तज्ज्ञ लोकांचे प्रमाण वाढते. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य सांगितलेलं अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राचा मोठ्या फार प्रमाणात विस्तार होतो. पाचवं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे की अर्थव्यवस्थेत उत्पादन तंत्रात सुधारणा करणे, आधुनिकीकरण करणे यास वाव असला तरी उत्पादक वर्ग या बाबतीत फारसा उत्सुक नसतो. तसेच सहावं वैशिष्ट्य आहे कल्याणकारी राज्याची कल्पना प्रभावीपणे ठरते आणि सामाजिक कल्याण व सुरक्षिततेला जास्त महत्त्व दिल्या जातं. तर हे त्यांनी सांगितलेलं की त्यांनी सर्वप्रथम अमेरिकेमध्ये 1920 मध्ये अमेरिका उच्च उपभोग अवस्थेला अमेरिकेत प्रारंभ झाला होता. त्यानंतर इंग्लंडमध्ये 1930, जपान, पश्चिम युरोपमध्ये 1950च्या दशकामध्ये या अवस्थेला प्रारंभ झालेला त्यांनी म्हटलेलं आहे. तर थोडक्यात जगामधील विविध राष्ट्र त्यांचा जो विकास होत असतो तो विकास या 5 टप्प्यात होतो. त्यामध्ये पहिली अवस्था त्यांनी सांगितलेली आहे परंपरागत समाज, ज्यामध्ये समाज हा रूढी आणि परंपरेवर आधारित असतो आणि शेती हा मुख्य स्रोत त्यांचा असतो, परंतु शेतीचं स्वरूप देखील मागासलेलं असतं. नंतर लोकांचा संपर्क वाढून लोकांना तीव्र इच्छा होते की आपलाही विकास झाला पाहिजे आणि या इच्छेतून पुढच्या अवस्थेमध्ये राष्ट्र येतं. त्याला त्यांनी दुसरी अवस्था म्हणजे उड्डाणपूर्व अवस्था असं म्हटलेलं आहे की ज्या अवस्थेमध्ये समाज हा रूढी व परंपरेचा त्याग करून आधुनिक विज्ञान दृष्टिकोन समोर ठेवून शेतीचं उत्पादन वाढवतो आणि तशा प्रकारची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते आणि त्यामुळे लोकांचं उत्पन्न वाढतं आणि या अवस्था राष्ट्र उड्डाणपूर्व अवस्थेमध्ये येतं. त्यानंतर तिसरी अवस्था त्यांनी सांगितलेली आहे उड्डाण अवस्था. त्यामध्ये आपण पाहतो की तिन्ही क्षेत्राचा चांगल्या पद्धती म्हणजे शेती, उद्योग आणि सेवा क्षेत्राच्या मोठ्या फार प्रमाणात विकासाला अनुकूल वातावरण निर्माण होतं आणि त्यामध्ये गुंतवणुकीचा दर जास्त असतो. मूलभूत उद्योगाच्या विकासाकडे लक्ष दिलं जातं आणि संस्थात्मक रचनेतही परिवर्तन घडवून आणल्या जातं. त्यानंतर उड्डाण अवस्थेमधून चौथ्या अवस्थेमध्ये राष्ट्र प्रवेश करत असतं. त्याला त्यांनी परिपक्वतेची अवस्था म्हटलेलं आहे. यामध्ये औद्योगिक प्रगती होऊन मोठ्या फार प्रमाणात गुंतवणुकीचा दर असतो आणि आपण पाहतो की औद्योगिक प्रगतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा त्या ठिकाणी मोठ्या फार प्रमाणात वापर होत असतो आणि त्या जोरावर राष्ट्र पुढच्या टप्प्यात पोहोचतं उच्च उपभोग अवस्थेमध्ये, ज्यामध्ये आधुनिकीकरण आणि बाजारपेठेचा मोठ्या फार प्रमाणात विस्तार झालेला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे राष्ट्राचा विकास होत असतो या 5 टप्प्याच्या मध्ये, हे रोस्टो यांनी सांगितलेलं आहे. या सिद्धांतावर टीका करत असताना काही शास्त्रज्ञांनी टीका केलेली आहे की रोस्टोने सांगितलेल्या आर्थिक विकास हा 5 अवस्थेतून जात असतो, याला कोणत्याही देशाच्या आर्थिक इतिहासामध्ये आधार नाही, अशा प्रकारचं मत हिगिन्स यांनी मांडलेलं आहे. त्याचबरोबर मेयर टीका करतात. मेयरच्या मते रोस्टोनी ज्या 5 अवस्था दिलेल्या आहेत त्यामध्ये त्याप्रमाणे एखाद्या देशाचा विकास झाला असे क्षणभर मान्य केले तरी
अशा अपवादात्मक स्थितीला नियम ठरवणे म्हणजे या अवस्थांना अवाजवी महत्त्व देणे आहे. अशा प्रकारची टीका त्यांनी केलेली आहे. म्हणजे रोस्टोने सांगितलेला क्रम तसाच राहील असं काही सांगता येत नाही. त्यानंतरची टीका आहे की रोस्टोनी ज्या 5 अवस्था सांगितलेल्या आहेत त्याची जी वैशिष्ट्ये सांगितलेली ती जवळपास सारखीच वैशिष्ट्ये आहे. भांडवलाच गुंतवणूक दर वाढला पाहिजे, किमान एका उद्योगाचा विकास अधिक वेगाने होऊन त्याचा विकास दर अधिक असणे, राजकीय सामाजिक स्थितीमध्ये बदल, हे सर्वच अवस्थेमध्ये त्यांनी सांगितलेले. म्हणजे कोणती अवस्था कुठे सुरू होते आणि कुठे संपते हे क्लिअर होत नाही, निश्चितपणे सांगता येत नाही. मग अशा प्रकारचा गोंधळ त्यामध्ये असलेला अशा प्रकारची एक टीका त्यावर केली जाते. त्यानंतर टीका आहे की रोस्टोने आर्थिक विकास होताना प्रारंभी प्राथमिक क्षेत्राचा विकास होतो असे मत मांडलेले आहे, परंतु अनेक अर्धविकसित व देशांमधून कृषी उद्योग क्षेत्राचा विकास एकाच वेळी घडून आलेला आपल्याला दिसून येतो. तर काही देशांनी उद्योगाच्या क्षेत्राच्या विकास व विस्तारातून विकासास आरंभ केल्याचे दिसून येते की जे की रोस्टोच्या टप्प्यानुसार झालेला नसतो. त्यानंतर ची टीका आहे की अग्रणी क्षेत्राची निर्मिती आणि पुढील व्यवस्था यातील संबंध कळत नाही असं काही टीकाकार म्हणतात की अग्रणी क्षेत्राच्या उद्योगातूनच आले पाहिजे असे म्हणणे बरोबर होणार नाही आणि ते ही एक टीका केलेली आपल्याला दिसून येते. थोडक्यात या जरी टीका केल्या असल्या तरी आपल्याला असं दिसून येते की साधारणपणे राष्ट्राचा विकास हा होण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात, सर्वात महत्त्वाचं की लोकांमध्ये तशा प्रकारची प्रबळ इच्छा निर्माण होणे, त्यांच्या राष्ट्रातील समाज हा परंपरेवर आधारित न राहता आधुनिक विज्ञान दृष्टिकोनावर आधारित तयार होणे आणि त्यानुसार त्यांची कार्यक्षमता वाढणे, त्यांच्या क्षमतांचा विकास करणे, त्यांना संधी निर्माण करणे, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक करणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, या जर गोष्टी जर झाल्या तर निश्चितच राष्ट्र हे विकसित होतं. हेच यातून थोडक्यात आपल्याला रोस्टोला हे सांगायचं आहे. या ठिकाणी आपण सर्वजण या तासाला उपलब्ध झालात, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.